नमस्कार मित्रांनो, आपल्या ग्वागर तालुक्यात एक असं अद्भुत मंदिर आहे ज्याच्या बांधकामात एकही खेळा वापरण्यात आलेला नाही। विशेष म्हणजे हे मंदिर तब्बल 350 वर्षांहून अधिक जुनं आहे। आज आपण पाहत आहोत श्री व्याघ्रंबरी देवी नरवण या ठिकाणी दरवर्षी प्रसिद्ध बगाडा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मंदिराकडे जाताना सर्वप्रथम भगवान शंकराचे मंदिर लागते। त्यानंतर दिसते कोळ्या पाण्याची विहीर आणि मग आपण पोहोचतो या भव्य ऐतिहासिक देवी मंदिरात। हे आहे मंदिराचे पुजारी। नमस्कार, मी व्याघ्रंबरी देवीचे पुजारी अरुण गुरव। स्थानिकांच्या मते पूर्वी एका कोळ्याची नौका समुद्राच्या भीषण वादळात अडकली होती। मृत्यू समोर दिसत असताना त्या कोळ्याने देवीला हाक मारली, माझे रक्षण कर, मी तुझं मंदिर बांधीन। असं म्हणतात की व्याघ्रंबरी देवी त्या भक्ताच्या हाकेला धावून गेली आणि त्याचे प्राण वाचवले। आपल्या नवसाची पूर्तता म्हणून त्या कोळ्याने हे भव्य मंदिर उभारले। इतिहास, श्रद्धा आणि आपल्या कोकणाची अप्रतिम वास्तुकला त्यांच्या सुंदर संगम असलेले हे मंदिर प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवं। ग्वागरला आलात तर श्री व्याघ्रंबरी देवी मंदिर नरवण याला नक्की भेट द्या।